अंजलीताई दमानिया यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बरेचसे शेतकरी त्यांच्या सोबत होते आणि शेतकऱ्यांची जमीन पोपटलाल घनवट, पोपटशेठ घनवट यांनी बळकावल्याचा थेट आरोप या ठिकाणी करण्यात आला. त्यासोबतच धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्याशी काही संबंध आहेत का, अशी मागणी सुद्धा अजितदादा पवार आणि गृहमंत्रालयाकडे त्या करणार असल्याचं बोललं जात आहे. मागणी त्यांनी केलेली आहे. आपल्यासोबत पोपटलाल घनवट आहेत. आपण थेट त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एवढे आरोप तुमच्यावर झालेत. तिथे शेतकरी होते, मीराबाई पण त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी पण बरेचसे आरोप तुमच्यावरती केलेले आहेत. अंजलीताई दमानिया आरोप करतायत. काय नेमकं तुमचं स्पष्टीकरण आहे या सगळ्या आरोपांवर? मी पहिलं तर समाजसेविका अंजलीताईंचं धन्यवाद मानतो की त्यांनी समाजासाठी काहीतरी चांगलं काम करतात. या माध्यमातून कुठंतरी समाजावर एक इम्प्रेशन पडतं आणि त्या माध्यमातून खरोखरच काही लोक जे अनैतिक कामं करतात त्या लोकांवर त्याचा इफेक्ट होऊन समाजासाठी चांगलं हिताची बाब आहे. आता माझ्या प्रकरणामध्ये जर मी विचार केला, अंजलीताई असो की आव्हाडसाहेब असो, यांचं माझं काही आणि विशेष काही विषय नाही आहेत किंवा मी भेटलोही नाही आहे. राहिला प्रश्न ह्या ज्या सोनवणेताई आहेत, ह्या सोनवणेताई जे ही जागा माझी आहे असं ज्या म्हणतात, सदर प्रकरणी ती जागा 1967 पासून तिच्या आजोबांनी विकलेली आहे आणि विकलेली जागा 67 ते 1907 पर्यंत 1997ला त्याचा जो मालक होता तो वारला. 97ला तो मालक वारल्याच्यानंतर त्या मालकाच्या वारसाने 2005-06ला ही जागा स्वतःच्या नावावर लावून घेतली आणि ती जागा भगवान गायकवाड यांनी विकत घेतली आणि विकत घेऊन सदर जागा ही मला त्यांनी सांगितलं, बाबा तुमच्या तिथं जागा मी घेतलेली आहे, तुम्हाला हवी आहे का? तर मी म्हटलं ठीक आहे. तर त्या पद्धतीने मी त्यांच्याशी कायदेशीर डॉक्युमेंट करून रजिस्टर्ड खरेदी खताने घेतली. सदर महिला आणि जेवढे तिथं ते त्यांच्याबरोबर बाजूला आलेले लोक आहेत, सदर कुठल्याही व्यक्तीशी किंवा माझा कुठल्याही प्रकारचा संबंध आजपर्यंत डायरेक्ट आलेला नाही आहे. परंतु मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या बाबतीमध्ये माझा मी वकिलांचा सल्ला घेऊन कायदेशीर जी कारवाई आहे त्या कायदेशीर कारवाईला सामोरं जाईल, एवढी माझी अंजलीताईंना विनंती आहे. आणि खास करून तर मला एक याच्यामध्ये दिसून येतं, हे राजकारण करतेवेळी काही शासनाचे विरोधक जे सेशन देवेंद्रजी चालवतात त्या विरोधामध्ये काहीतरी उकरीत काढायचं आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या त्रासामधून त्या आपला हेतू साध्य करण्यासाठी काही लोक, काही पोलीस अधिकारी, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला त्रास दिलेला आहे आणि ह्या महिलेला जे चालवतात ते शशिकांत भरत चव्हाण, त्यांच्यावर 818/2020 गुन्हा चाकण पोलीस स्टेशनला नोंदवलेला आहे त्यांनी आणि त्याच्यावर 307 मध्ये शशिकांत चव्हाण टावर लोकेशनमध्ये CDRमध्ये आलेले आहेत आणि ते पण त्याच्यामध्ये सहआरोपी आहेत. चाकण पोलीस स्टेशनला सदर प्रकरणी चौकशी आणि कोर्टामध्ये त्या बाबतीत दावा चालू आहे. म्हणून या बाबतीत माझं एकच म्हणणं आहे की कोणी अंजलीताईकडे येऊ, त्याची पाठीमागं कोण त्यांना चालवतं याची माहिती त्यांनी घेणं आवश्यक आहे. आणि त्या माध्यमातून एखाद्याला बदनाम करायचं की एखाद्या महाराष्ट्राचा फायदा करायचा की तुम्ही समाजसेवेसाठी काम करता, त्याच्यामध्ये मी पण समाजसेवा करतो, मी पण आठवले साहेबांबरोबर काम करत असताना या प्रकारचं लोकांना मदत करण्याचा प्रयत्न निश्चित करतो. मी कुरार पॅटर्न ही 1996 साली त्या माध्यमातून कुरार पॅटर्न जी झोपडपट्टी कायदा आणण्यासाठी मी मदत केली सरकारला आणि अनेक इथं शाळा याच्यामध्ये मी मदत करतो, पुण्यालाही मदत करतो. माझं सामाजिक काम माझ्या पद्धतीने मी करतो. परंतु काही लोकांना बघवत नाही म्हणून मला त्रास देण्याच्या उद्देशाने काही लोक माझ्या जमिनी कब्जा करतात आणि मी त्या जमिनी कब्जा करून देत नाही. म्हणून मग त्या बाबतीत म्हणायचं भूमाफी आहे, इकडचे लोक तिकडं आणि तिकडचे लोक इकडं, दोन्ही मिळून मी बोरिवली कोर्टामध्ये त्यांच्याविरुद्ध डिफेमेशनचे दावे लावलेले आहेत. सदर लोक येतात जातात आणि मी त्या दाव्याच्या माध्यमातून असाच मला अंजलीताईंना म्हणायचं आहे की ताई तुम्ही खूप चांगले काम करता, ह्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये दुमत नाही आहे. परंतु देवेंद्रजीला बदनाम करण्यासाठी किंवा शासनाला बदनाम करण्यासाठी कोणी मागून जरा काही वेगळ्या प्रकारचं करत असेल तर माझ्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्यता नाही आहे. मी ज्या प्रकरणी सदर महिला आपल्याकडे आलेल्या आहेत त्या महिलांकडून तुम्ही ज्यांची कागदपत्र घ्या आणि आत्तापर्यंत सर्च करा सदर प्रकरणामध्ये की पोपट मारुती घनवट यांनी जो केलेला दस्त आहे किंवा घनवट ॲग्रो फूडनी जी जमीन घेतलेली आहे त्या बाबतीमध्ये कुठं तुम्हाला काळं वेरं वाटत असेल, तुम्ही डायरेक्ट मला बोलवा, मी तुमच्या समोर यायला तयार आहे.
नक्कीच. पण त्यांनी आता थेट म्हटलंय की किती मानहानीचे गुन्हे दाखल करा, पण मी पर्दाफाश करणारच. अंजली दमनी यांनी थेट आव्हान दिलंय. सदर महिला ही न्यायालयामध्ये अॅट्रॉसिटीच्या बाबतीत गेलेल्या होत्या. त्या महिलेलाही ती केस त्यांनी डिस्पोज करून न्यायालयाने तिथं पुरावे तिने दिले नाही. ती ॲट्रॉसिटीची केस डिसमिस झाली. पोलीस स्टेशनला शशिकांत भरत चव्हाण हे सदर महिलेला घेऊन गेले खेड पोलीस स्टेशनला आणि त्यावेळेला सदर महिलेला पुढं ठेवून त्यांचा व्हिडिओ वगैरे काढून त्यांना प्रेशर खाली घेत होते आणि म्हणून त्यांनी त्या बाबतीमध्ये पोलीस डायरी बनवलेली ही तुम्हाला समोर दिसते आहे आणि न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही आम्ही त्या प्रकारचं पत्र दिलेलं आहे त्यावेळचं. तेव्हापासून हा शशिकांत चव्हाण सदर महिलेला हाताशी धरून माझ्यावर खोटे गुन्हे नोंदवण्याचा प्रयत्न करतो आणि यांच्या अनेक प्रॉपर्ट्या मी शासनाला दाखवून दिलेल्या आहेत आणि शासनाकडे त्या प्रकारे त्यांचे हे आहेत कागदपत्र दाखल केलेले आहेत. अशा प्रकारचे अँटी करप्शन त्याची इन्क्वायरी चालू आहे आणि अँटी करप्शन इन्क्वायरी चालू असल्यामुळं तो मला कुठंतरी डॅमेज करून अँटी करप्शन इन्क्वायरी मागे घ्यावा म्हणून प्रयत्न ते करत आहेत. बरं, राजेंद्र घनवट यांच्याशी तुमचे काय संबंध आहे? राजेंद्र गणवट हा माझा मुलगा आहे आणि त्याच्यामध्ये तो निश्चित चांगल्या प्रकारचं काम करतो आणि एक आरोप त्यांनी असा केलाय की व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र पोपटलाल घनवट हे दोघेही डायरेक्टर आहेत. असं काही आहे का? नाही निश्चित. आता हे बघा, व्यवसाय करत असताना कुठं ना कुठं माणूस एक पुढं जाण्याचा मार्ग शोधतो आणि त्या माध्यमातून हे आम्ही पार्टनर आहोत त्यांचे. त्याच्यामध्ये तो आज ज्याचं प्रकरण चालू आहे त्या प्रकरणाशी आमचा दोघांचाही कुठल्या प्रकारचा संबंध नाही. मी अजूनपर्यंतही कुठले वाल्मिक कराड आहे हे मला आत्ता फोटोमध्ये माहिती पडले प्रकरणानंतर. मला त्यांचा कधी संबंध माझा आला नाही आयुष्यामध्ये. नक्कीच. आजही ते डायरेक्टर आहेत या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये डायरेक्टर आहे तुमचा मुलगा अजूनही? मला माहीत नाही खरं, मला याची जाणीव नाही. पण हे सगळं प्रकरण जे आहे ते वाल्मिक कराडशी, धनंजय मुंडेंशी, राजश्री मुंडेंशी कुठेतरी एक कनेक्ट होत आहे, इंटरलिंक आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आता कनेक्ट करताना सगळ्या गोष्टी कनेक्ट कुठपर्यंत होतात? एक 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 स्टेप चिटकोच चालायचं आणि कोणाला तरी बदनाम करायचं. मुळातच याचा हेतू आहे देवेंद्रजीला बदनाम करण्यासाठी ह्या सगळ्या यंत्रणा काम करत आहेत. 11 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा थेट आरोप. एका शेतकऱ्याची मी कुठलीही फसवणूक केलेली नाही आहे. त्यांनी केली असतील ती कागदपत्र मला त्यांनी सादर करावीत आणि मी तुमच्यासमोर त्यांच्या पुढं बसून त्या बाबतीमध्ये विचार करू शकतो. एवढ्यापर्यंत मी छाती ठोकून सांगतो, मी चुकीचं कोणाचंही केलं नाही. मी एक माळकरी माणूस आहे आणि आजही पांडुरंगाला मानतो. आम्ही पांडुरंगाला स्मरूनच मी सगळी तुम्हाला पांडुरंगाच्या समोर सगळी गोष्ट सांगतो. फक्त मी एक व्यापार मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये करत असताना माझ्यावर अनेक प्रकारचे हल्ले झालेले आहेत वेळोवेळी आणि त्या हल्ल्यामुळं एका मुलाला मी पुण्याला कन्स्ट्रक्शन करायला ठेवलं, कारण इथं सगळे गँगवॉर चालत होते आणि मी डोक्याने हँडल करायचा. मुलं डोक्याने हँडल करू शकत नाहीत म्हणून मी त्याला पुण्याला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करून दिला आणि तिथले काही विरोधक इथले काही विरोधक एकत्र येऊन खोटे गुन्हे नोंदवणे आणि ते गुन्हे बी फायनल चौकशीमध्ये होणे ह्या अशा गोष्टी चालू राहतात. म्हणून माझी विनंती आहे की जी महिला जिने ती जमीन गहाण ठेवली होती का नव्हती हे काही मला माहिती नाही, परंतु 60-65 वर्षापूर्वी विकलेली जमीन आजपर्यंत त्या सातबाऱ्यावर फेरफारावर सदर महिलेचा किंवा परिवाराचा कुठेही कुठल्या प्रकारचं नाव आलं नाही. म्हणजेच ही एक त्या महिलेला हाताशी धरून तो शशिकांत चव्हाण आमच्या विरुद्ध चालवत आहे आणि अंजली दमनिया ताईंनी मला ह्या प्रकरणी बोलून घ्यावं. मी त्यांच्या बाबतीत त्यांना सखोल सगळे कागदपत्र सादर करीन, परंतु एखाद्याला आमच्यासारख्यांना, मी माळकरी माणूस आहे म्हणून माझ्यासारख्याला कमीत कमी बदनाम करू नये ही माझी विनंती आहे. मी गोरगरिबांसाठी 2000 फ्लॅट इथं MMRDच्या माध्यमातून दिलेले आहेत असं नाही आहे आणि मी चुकीचे काम करत असताना शासन माझ्याकडून कुठल्याही प्रॉपर्ट्या घेऊ शकत नाही आणि गोरगरिबांना ती घरं देऊ शकत नाही. मेट्रो ट्रेनसाठी आणि बाधित रस्त्यांसाठी ती घरं माझ्याकडून घेतलीत आणि ती घरं मी आतापर्यंत ताबा दिलेली आहेत. एक आरोप त्यांनी आणखी केलाय की मीरा सोनावणे यांच्या जी मालकीची जमीन होती त्याची किंमत 20 कोटींच्या घराचे, पण तिचा व्यवहार 8 लाखामध्ये झाला आणि 1957 मध्ये त्यांचे वडील वारले, पण 2007ला बनावट दस्त तयार करून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. मी कुठलाही त्यांच्या वडिलांकडून जमीन घेतलेली नाही आहे आणि त्या सोनवणे ताईकडूनही जमीन घेतलेली नाही आहे. 1967 ते आत्तापर्यंत सदर महिलेनी ती जमीन ज्या माणसाकडून विकत घेतली त्या माणसाचे वारस आजही हयात आहेत. त्या वारसांना भेटावं, त्यांच्याकडून
ही जमीन त्यांनी दुसऱ्याला विकली, गायकवाडला विकली आणि गायकवाडकडून मी घेतली. मी काय गुन्हेगार नाही आहे याच्या प्रवृत्तीचा, की ज्या पद्धतीने मला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे. निश्चित मला एकच विनंती आहे शासनाला, की ह्या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून मला न्याय मिळावा आणि त्या महिलेला तशी दाद द्यावी की बुवा तुम्ही एखाद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की आता एवढे आरोप तुमच्यावर झालेत, या सगळ्या प्रकरणी तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? मी कायदेशीर कारवाईला मी सामोरं जाईल आणि मी वकिलांचा सल्ला घेऊन याच्यावर योग्य तो मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करीन. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय पोपटलाल घनवट, पोपटशेठ घनवट यांनी आपली बाजू या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यासोबतच त्यांनी म्हटलेलं आहे की योग्य ती कायदेशीर कारवाई आता ते करणार आहेत. नेमकं या प्रकरणामध्ये पुढे काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.